ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। ध्यान योग, जो की श्रीमद्भगवद्गीतेचा 6वा अध्याय, ज्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी अष्टांग योगाचं भांडार खुलं केलं आहे, साहित्याची उधळण केलेली आहे आणि योग्यांना प्राप्त होणाऱ्या स्थितीचं यथार्थ समालोचन ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अध्यायात केलं आहे। त्यातला हा 8वा श्लोक, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। योग्याचं जीवन आपण पाहत आहोत, जो स्वतःचं कल्याण करून घेतो तो आपला मित्र आहे, आणि जो स्वतः कल्याण करण्याच्या ऐवजी स्वतःला अधोगतीला शास्त्र विरुद्ध घेऊन जातो तो आपला शत्रू आहे। आपणच आपला उद्धार करावा, आपल्याला अधोगतीला घेऊन जाऊ नये मनाच्या साह्याने। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः। ज्याने आपला इंद्रिय समुदाय जिंकले आहे तो त्याचा मित्र, आणि ज्याने अजितात्मा आहेत, इंद्रिय जिंकले नाहीत, तो त्याचा शत्रू आहे। बंधुरात्मात्मनस्तस्य तेनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। परंतु ज्याने शरीर, इंद्रिय समुदाय आणि मन पूर्णपणे संयमित केलं आहे, त्याला जितात्मनः, ज्याने आपल्या इंद्रिय समुदायाला जिंकलं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये निर्विकारतेची स्थिती प्राप्त होते आणि तो शांतच नव्हे तर विशेष प्रकारच्या निस्तरंग असणाऱ्या त्या स्थितीला, शांतीला प्राप्त होतो, प्रशांतस्य। आणि जिथे इंद्रिय अंतर्मुख आहेत, अंतःकरण प्रशांत आहेत, निर्दोष जीवन जिथे झाले आहे, तिथेच त्याला अनुभूती येते, अरे आपण तर परमात्मा आहोत, परमात्मा समाहितः, तो परमात्मा त्या ठिकाणीच समाहित आहे, तिथेच त्याच्या अनुभूतीला येतो। पण असा ईश्वर अनुभूती ज्याला प्राप्त झालेली आहे, आत्मा अनुभूती ज्याला प्राप्त झालेली आहेत, मग त्याचा संबंध या जगताशी येतो की नाही? येत असेल तर कोणाकोणाशी येतो? तर मनुष्य म्हटला की त्याचा संबंध जडाशी येतो, मनुष्य म्हटला की त्याचा संबंध जडाशी म्हणजे जड वस्तूंशी, जगतातल्या त्याचा संबंध येतो। त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगाशी त्याचा संबंध येतो आणि चेतन असणाऱ्या जीवांशी त्याचा संबंध येतो। हाच विचार 7, 8 आणि 9
ह्या 3 श्लोकांच्या मध्ये ज्याला परमात्मा इथेच आपल्या जवळच आहे, किंबहुना मीच आहे असा बोध झाल्यानंतर सुद्धा त्याचा संबंध आता म्हटल्याप्रमाणे जडाशी येतो, वेगवेगळ्या प्रसंगाशी येतो आणि चेतन जीवांशी येतो. आणि त्या सगळ्याचा संबंध येण्याच्या अगोदर आपल्याशी संबंध येतो, देहाशी संबंध येतो, आपल्या मनाशी संबंध येतो, आपल्या बुद्धीशी संबंध येतो आणि मग देह संबंधाने, मना संबंधाने, बुद्धी संबंधाने जगाशी पण संबंध येतो. पण आता ह्या सगळ्या विपरीत द्वंद्वात्मक परिस्थितीला सुद्धा तो परमात्म स्वरूपातच पाहतो. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः कोण हा जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान ह्यामध्ये सुद्धा तो परमात्म्याचीच अनुभूती अनुभवतो. कारण आता सगळंच जर परमात्म स्वरूप आहे तर शरीराला होणारे शीत उष्ण, मनाला होणारे सुख दुःख आणि बुद्धीला होणारे मान अपमान हे जरी होत असले तर सगळे परमात्म स्वरूपच आहे, सगळे विश्वच परमात्म स्वरूप आहे. तर ह्यामध्ये सुद्धा तो परमात्म्याचीच एक कृपा समजतो आणि ईश्वर अनुभव याला शीत उष्ण सुख दुःख मान अपमानामध्ये सुद्धा तो घेतो. म्हणून परमात्मा समाहितः हे पद अतिशय महत्वाचं आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या मनाला, बुद्धीशी, शरीराशी संबंध येतो, त्याचबरोबर त्याचा जडाशी सुद्धा संबंध येतो. आणि जडाशी संबंध येतो सांगण्याकरता समलोष्टाश्म कांचन, आणि जीवांशी संबंध येतो हे सांगण्याकरता 9 क्रमांकाचा श्लोक पुढचा आहे. चेतनांशी संबंध श्लोक क्रमांक 9, जड वस्तूशी संबंध श्लोक क्रमांक 8, स्वतःशी संबंध आणि वेगवेगळ्या प्रसंगाशी संबंध, त्याला व्हेरियस सर्कमस्टन्सेस अँड सिच्युएशन्स असं म्हणूया. ती कोणकोणती सर्कमस्टन्सेस आहेत तर मान अपमानाची आहे, सुख दुःखाची आहे, शीतोष्णाची आहे. ही बाह्य परिस्थिती आहे आणि यांचा संबंध कोणाला येतो? शरीराला येतो, मनाला येतो, बुद्धीला येतो. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये तो योगी समानतेने पाहतो. त्याचं आणखी वैशिष्ट्य सांगतात, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. हा जो योगारूढ झालेला आहे त्याच्या अंतःकरणाची भूमिका कशी असते तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. इथे आत्मा शब्दाचा अर्थ आहे आत्मा अंतःकरणम यस्य सह. आत्मा म्हणजे अंतःकरण ज्याचं असं झालं आहे तो कसा आहे? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आत्मा म्हणजे अंतःकरण. कसं झालं अंतःकरण? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणजे ज्ञानम म्हणताना काय घ्यायचं? शास्त्रोक्त पदार्थानां परिज्ञानम. शास्त्राच्या मध्ये जे काही वाक्य आहेत, पद आहेत, त्यामध्ये वर्ण आहेत, अक्षर आहेत, त्यानंतर पद आहेत, वाक्य आहेत, यांचं गुरूंच्या द्वारे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेणं हा सुद्धा एक विलक्षण आनंद असतो. प्रत्येक शब्दाचा जेव्हा आपल्याला अर्थ समजतो, व्याकरणांचा
संबंध लावून अर्थ समजतो. हे कोणतं नाम आहे, कोणतं क्रियापद आहे, कोणत्या पुरुषाचं कोणतं वचन आहे, आणि मग त्यातून एक एक नाम, एक एक क्रियापद, कर्म, त्या सगळ्यातून स्वतंत्र तर प्रत्येकाचा अर्थ आहेतच. पण कर्ता कर्म क्रियापद यांच्यामध्ये सगळे अक्षरांची जुळवाजुळव होऊन जे यथार्थ ज्ञान त्या पदातून अभिव्यक्त होतं त्याला म्हणायचं ज्ञानम. शास्त्रोक्त पदार्थानां परिज्ञानम. या शास्त्राने सांगितलेल्या या पदांच्या मध्ये असणाऱ्या अर्थाचं यथार्थ ज्ञान. त्या ज्ञानामध्ये पुन्हा संशय नाही, विपर्यय नाही. हे असं आणि असंच आहे अशा स्वरूपाचं ज्ञान. नंतर त्याला म्हणायचं की ज्ञान तृप्तात्मा, ज्याचं शास्त्रज्ञानाने अंतःकरण तृप्त झालेलं आहे. वा, मी सगळ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या समजून घेतल्या, मी साधना पंचक समजून घेतलाय, मी जीवनमुक्तानंद लहरी समजून घेतली आहे. अर्थात त्या पदांचं यथार्थ ज्ञान समजून घेतलं आहे, त्यामुळे अंतःकरण तृप्त झालं आहे. वा, मला 12वा अध्याय समजला, 15वा अध्याय समजला, 2रा अध्याय समजला, प्रत्येक ओवी, प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर समजून घेतलं, अंतःकरण समाधानी झालं. याला म्हणायचं ज्ञान तृप्तात्मा. त्या ज्ञानाने तृप्त होणं. तृप्त होणं म्हणजे काय आहे आपण नंतर पाहणारच आहोत. पण दुसरं आहे विज्ञान तृप्तात्मा. आत्मा म्हणजे अंतःकरण. विज्ञानाच्या द्वाराही ज्याचं अंतःकरण तृप्त झालं आहे. मग विज्ञान म्हणजे काय? विज्ञानं तु शास्त्रतः ज्ञातानां तथैव स्वानुभव करणं ताभ्यां ज्ञान विज्ञानाभ्यां तृप्ताः. शब्दांचा अर्थ, पदांचा अर्थ, वाक्याचा अर्थ जसाही तसा समजून घेणं म्हणजे ज्ञान. आणि त्या शब्दांच्या मध्ये जो अर्थ सांगितला आहे तशा प्रकारची प्रत्यक्ष स्वतःला अनुभूती येणं, त्याला म्हणतात स्वानुभव करणं. म्हणजे ते ज्ञान आता पुस्तकात न राहता, ते ज्ञान फक्त मस्तकात न राहता, ते ज्ञान स्वतःच्या अनुभवाला आलं आहे. आणि म्हणून गीता सांगते हे तर आहेच आहे, पण मी माझा अनुभव सांगतो. हा घे माझा अनुभव, हा माझा अनुभव घ्या तुम्ही. अनुभव आले अंगात ते या जगा देत असो. तुकाराम महाराज म्हणतात हा अनुभव आम्ही घेतला, त्याकरता एकांता वास आम्ही स्वीकारला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आम्ही एकांतामध्ये चिंतन केलं आणि जे जे शास्त्राने सांगितलं ते आम्ही अनुभवाने आमच्या जीवनामध्ये उतरवलं. याला म्हणतात विज्ञानम म्हणजे अपरोक्ष अनुभव आणि ज्ञानम म्हणजे परोक्ष अनुभव. आणि अशा ह्या अपरोक्ष अनुभवाने ज्ञान आल्यानंतर अरे आता तृप्त झालं, मला काश नको. शास्त्राचा अनुभव घेतला आहे, शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. ताभ्याम ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. ज्ञान विज्ञानाभ्याम, ज्ञान आणि विज्ञान दोन्हींच्या द्वारे तृप्ताः. तृप्त म्हणजे काय? संजाता अलम प्रत्यय. अलम प्रत्यय, बस काही नको आता, बस. जसं जेवण करताना किंवा आता आज कामदा एकादशी असल्यामुळे फराळ करताना घ्या नको, बस पोट भरल्यात. अलम म्हणजे आता पुरेसा आहे. संजाताम अलम प्रत्यय. आता अलम प्रत्यय, बस संतुष्ट आहे. कोण संतुष्ट आहे? आत्मा अंतःकरणम यस्य, ज्याचा आत्मा म्हणजे अंतःकरण आता ह्या ज्ञान आणि विज्ञान त्या दोन्हींच्याही द्वारे अंतःकरण संतुष्ट झालं आहे, तृप्त झालं आहे. याला म्हणायचं ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. मग असा ज्ञान विज्ञान तृप्तात्मा झाल्यामुळे तो कसा आहे? कूटस्थ. कूटस्थ म्हणजे अप्रकंप्य भवति इत्यर्थ. जितेंद्रिया. अप्रकंप म्हणजे थोडा सुद्धा विकार उत्पन्न होत नाही.
मागे आपण ओवी पाहिली, आत्मबोधाच्या अंतर्गृहामध्ये हा स्वरूपस्थ झाल्यामुळे याच्या इंद्रिय रूपी घरामध्ये विषयांचा सुद्धा एरझारा नसतो, वारा लागत नाही. आणि असे हे जगतातले इंद्रियांचे सगळे विषय बाजूला उपलब्ध असले, पण आतून हा तृप्त स्वरूपस्थ असल्यामुळे त्या बाहेरच्या विकारांनी हा विकारवान होत नाही. उलट बाहेरच्या विकाराने कितीही थैमान घातलं तरी स्वरूपस्थ असल्यामुळे याची निर्विकारता ही अक्षुण्य आहे, जशी तशी आहे. कूटस्थ, ज्याप्रमाणे एखादा सोनार किंवा एखादा लोहार वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या व्यवसायानुसार, सोनार असेल तर अलंकार आणि लोहार असेल तर मग टिकाऊ असेल, पावडं असेल, खुरपा असेल, विळा असेल, अशा त्या लोखंडापासून वेगवेगळ्या प्रकारचे साधनं संसाधनं शेतीच्या दृष्टीने तो निर्माण करतो किंवा इथे अलंकाराचे निर्माण करतो. पण हे सगळे अलंकार किंवा हे सगळे अवजारं साधनं ज्याच्यावरती निर्माण केले जातात त्याला आयरन असं म्हणतात. त्या आयरनीवरती सगळ्या पदार्थांना वेगवेगळा आकार उत्पन्न होतो, केला जातो, पण मूळ आयरन जे आहेत ना ती जशीच्या तशीच राहते. आणि किती जरी घण मारले तरी आयरनीवरती कोणताही विकार उत्पन्न होत नाही. तसं बाहेरच्या परिस्थितीने, बाहेरच्या सजीवांच्या द्वारे आणि बाहेरच्या जडवस्तूंच्या द्वारे, विषयांच्या द्वारे कितीही आक्रमण जरी झालीत याच्या अवतीभोवती, तरी याचं अंतःकरण अप्रकंप्य भवती, ते कंपायमान होत नाही, विकारवान होत नाही. त्या लोहाराच्या किंवा सोनाराच्या त्या आयरणीप्रमाणे राहत, कोणताही विकार उत्पन्न होत नाही. जसं याचं अंतःकरण कूटस्थ. कारण का असं होतं? विजितेंद्रिया, याने आतूनच आपल्या इंद्रियांना विवेक आणि वैराग्याच्या द्वारे जिंकलं असल्यामुळे हा कसा आहे? युक्त, हा म्हणजे परमात्म्याशी जोडला आहे, म्हणजे हा योगारूढ झालेला आहे. आणि असा योगारूढ आहे युक्त, समाहिता इति उच्यते, कथ्यते, त्यालाच हा समाहित आहे, योगारूढ झालेला आहे. आणि असा योगारूढ जेव्हा होतो तेव्हा याचा बाह्य जगताच्या जड पदार्थाशी सुद्धा संबंध येतो. हे सांगण्याकरता योगी युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचना, समलोष्ट अश्म कांचना, योगी समलोष्टाश्म कांचना. लोष्ट अश्म कांचना आणि समान यस्य समलोष्टाश्म कांचना, त्याच्याकरता समान झाले आहेत. कोण समान झाले आहेत? तर लोष्ट, आश्म आणि कांचन. समलोष्टाश्म कांचन. मातीचा ढेकूळ असेल, लोष्ट, आश्म म्हणजे दगड असेल, आणि कांचन म्हणजे सोनं, हे त्याला तिन्ही समान आहे, सारखेच आहे. म्हणून समलोष्ट अश्म कांचना असा योगारूढ जो आहे त्याला सोनं, मातीचा ढेकूळ आणि दगड हे सारखेच आहेत. मग कोणी असे शंका विचारेल की का हो, असा योगारूढ झाल्यानंतर त्याला सोनं सोनं दिसत नाही, माती माती दिसत नाही, सगळं सारखंच दिसतात, असं का होतं? सगळं सारखं दिसत त्याला कळत नाही का? हे सोनं आहे, हा दगड आहे, हा माती आहे, हे माती आहे,
असं कळत नाही का? मग इथे कसं म्हटलं आहे, समलोष्टाश्म कांचन. अशा योग्याला या मातीचा ढेकूळ, दगड आणि सोनं हे समान आहेत. समान आहे या म्हणण्याचा अर्थ तो यांच्याकडे समदृष्टीने पाहतो. समदृष्टीने काय पाहतो? दीज आर मॅटर्स. ह्या जड वस्तू आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्याला त्याचं सोन्याचं मूल्य माहिती नाही, दगडाचं मूल्य माहिती नाही, मातीच्या ढेकळाचं मूल्य माहिती नाही. ह्या सगळ्या वस्तू जड वस्तू म्हणून जर पाहिल्या तर त्यांच्यामध्ये एक मॅटर म्हणून, इट इज अ मटेरियल ऑब्जेक्ट्स असं म्हणून जर पाहिलं तर त्या दृष्टी समानता आहे. पण मूल्याच्या दृष्टीने, उपयोगितेच्या दृष्टीने जर पाहिलं तर सोन्याला अधिक किंमत आहे, त्यानंतर दगडाला किंमत आहे, त्यानंतर मातीच्या ढेकळाला किंमत आहे. खरं म्हणजे सोनं, दगड, मातीचा ढेकूळ हे उपलक्षण आहे. त्यातून एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ह्या प्रत्येकाला एक विशिष्ट उपयोगिता आहेत. पण ही गोष्ट कमी महत्वाची, ती गोष्ट जास्त महत्वाची असं नाही. उपयोगितेच्या दृष्टीने वेगवेगळं मूल्य माणसाने निर्माण केलं असलं तरी वास्तविक पाहिलं तर ते एका पृथ्वीचेच विकार आहेत सगळे. म्हणून ते मॅटर आहेत, जड वस्तू आहेत. कारण मूल्याच्या दृष्टीने पाहिलं तर सोनं खूप महत्वाचं आहे. कारण सगळ्या देशांच्या मध्ये जी काही करन्सी प्रमाणित केली जाते ती सोन्याच्यामुळे, त्याची किंमत आहेतच ना. पण सगळं काही सोनं आहे म्हणून जगणं होत नाही. आपल्याला इंग्रजीमध्ये एक मागे धडा होता, किंग मिडास. हा अतिशय ग्रीडी राजा होता, लोभी, की मला सोनं पाहिजे, सोनं पाहिजे. आणि त्याने एक ज्याला हात लावेल तो सोनं होईल असं मागणं मागून घेतलं आणि त्याला मिळालं तसं. त्याने घराला हात लावला, वस्तूला हात लावला, मुलांना हात लावला, सगळं सोनं झालं. त्याने डोक्याला हात लावला असेल तर डोकं सुद्धा सोनं झालं असेल. पण नुसतं सगळं सोनं होऊन मग त्यावरती खाणं पिणं होत नाही ना. जर तिथे अन्नधान्य पिकवायचं असेल तर तिथे तुम्हाला मातीच लागणार आहे. तिथे मातीचा ढेकूळ म्हणजे त्याचं मूल्य आहे. जर तुम्हाला पीक काढायचं असेल तर ते मातीचं मूल्य आहे ना, ते मातीच लागणार. पण अलंकार करायचे असेल म्हणून माती घेऊन तुम्हाला गळ्यात बांधता येणार नाही. उपयोगितेच्या दृष्टीने अलंकारासाठी सोनं लागतं, पण अन्नधान्य पिकवायचं असेल तर तुम्हाला माती लागते. नाही म्हटले आम्हाला आता घर बांधायचे, मग सोन्याचं बांधणार का घर, का मातीचं बांधणार? नाही. उपयोगितेच्या दृष्टीने जर पाहिलं तर तुम्हाला आता दगड लागणार आहे. म्हणून जगामध्ये कोणतीच वस्तू मोठी नाही आणि कोणतीच गोष्ट छोटी नाही. प्रत्येक वस्तूला त्या त्या प्रसंगाचं एक वेगवेगळं महत्व आहे. ती वस्तू योग्य वेळेस जर नाही दिसली तर किती मनुष्य बेचैन होतो हे पहा. सकाळी अंघोळ करण्याकरता गेला आणि ब्रशच तिथे नाही, शोधून शोधून सापडत नाही, किती मनुष्य अस्वस्थ होतात. पाणी बकेटमध्ये घेतलं आणि आता ज्या मगाने पाणी घ्यायचं तो मगच तिथे नाही, किती मनुष्य अस्वस्थ होतो. बाहेर निघाला घाईघाई, सॉक्स सापडत नाही. काही पदार्थ खायला गेला तर त्या ठिकाणी चमचाच मिळत नाही. मनुष्य छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा अस्वस्थ होतो. म्हणजे छोट्या गोष्टीला सुद्धा अतिशय महत्व आहे आणि मोठ्या गोष्टीलाही जरी महत्व आहे. उपयोगितेच्या दृष्टीने तरतम जरी भाव असला तरी ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक मॅटर म्हणूनच आहे ना.
आणि म्हणून योगी या सगळ्यांना एक पृथ्वीचे विकार म्हणताना या सगळ्या वस्तू जड आहे या भूमिकेतून पाहतो, उपयोगीच्या दृष्टीने पाहत नाही. हे मॅटर आहे. ठीक आहे, लोक कोणत्या उपयोगाने त्या पद्धतीने आणतात. कधी कधी मातीला सोन्याची किंमत येते, कधी कधी सोन्याला सुद्धा मातीची किंमत येते. प्रसंग आला तर सांगता येत नाही काय. आणि म्हणून हा सगळ्यांच्या मध्ये समानतेने पाहतो, म्हणजे यामध्ये एक जड वस्तू म्हणून सगळ्यांना तो पाहतो. याप्रमाणे तो स्वतःवरती त्याचा परिणाम करून घेत नाही. असा ज्ञान विज्ञान तृप्तात्मा पोटोस्तो जितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचना. थोडासा आणखी एक विचाराचा महत्वाचा भाग. गीतेमध्ये मूळ शब्द जो आहे ज्ञान म्हणजे शास्त्रीय पदपदार्थांचं ज्ञान, आणि विज्ञान शब्दाचा अर्थ आत्मज्ञान, अपरोक्ष ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अशी व्याख्या संस्कृत भाष्यकारांनी केलेली आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा जेव्हा ज्ञान आणि विज्ञान हा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी उलट केलेला आहे. ही गोष्ट कायमस्वरूपी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनी समजून घेण्यासारखी आहे. ज्ञानेश्वर महाराज विज्ञान शब्दाचा अर्थ त्या पंचमहाभूतांच्या द्वारे निर्माण झालेल्या प्रपंचाला ते विज्ञान असं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्यांच्याद्वारे निर्माण पंचकृत पंचमहाभूत हे सगळा जो पदार्थ आहे, सृष्टी, प्रपंच, विश्व, याला ज्ञानेश्वर महाराज विज्ञान असं म्हणतात. आणि ह्या चराचर सृष्टीला अधिष्ठान रूपाने जे चैतन्य आहे त्याला ते ज्ञान असं म्हणतात. अशी पदांचे उलट अर्थ आचार्यांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे केलेले आहेत. पण पद जरी ते उलटे सुलटे केले तरी अर्थ मात्र तोच होतो. फक्त आता एकाने ज्ञानाला विज्ञान मानलं आणि एकाने विज्ञानाला ज्ञान मानलं. ज्ञानेश्वर महाराज विज्ञानाला प्रपंच मानतात आणि ज्ञानाला आत्मा मानतात. मग पहा, जो हा विज्ञानात्मक भाव हा दिसणारा विज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. ही माती आहे हे ज्ञान आहे आणि मातीपासून वेगवेगळे पदार्थ तयार करणं हे विज्ञान आहे. वेगवेगळे पदार्थ म्हणजे कुंभार मातीपासून मडकं तयार करत असेल तर शास्त्रज्ञ त्याच मातीपासून परमाणूचा शोध लावत असेल. म्हणजे हे सगळे काय आहे, मातीचेच विकार आहेत ना. मग याला आपण सायन्स म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज त्यालाच विज्ञान असं म्हणतात. हा विज्ञानात्मक भाव, हा संपूर्ण दिसणारा प्रपंच हा जो विज्ञान आहे याचा जर नीट बारकाईने विचार करून गेलो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तया विवरिता वावो झाला. जो हा विज्ञानात्मक भाव तया विवरिता म्हणजे त्याचं ॲनालिसिस केलं असताना, पृथक्करण केलं असताना, विश्लेषण केलं असताना असं लक्षात येतं की हा क्षणाक्षणाला प्रत्येक पदार्थ हे बदलत आहे, नष्ट होत आहे आणि त्याची उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि म्हणून हे सगळे पदार्थ हे अध्यस्त आहेत आणि आत्मस्वरूप जे आहेत ते अधिष्ठान आहेत, ते ज्ञानस्वरूप आहेत. आणि म्हणून जसं दोरीचं ज्ञान झालं असताना सर्प हा मिथ्या ठरतो, त्याप्रमाणे अधिष्ठान परब्रह्माचं ज्ञान झालं असताना हा प्रपंच देखील मिथ्या, खोटा, वावोट ठरतो. जो हा विज्ञानात्मक भाव तया विवरिता याचं विवरण करत असताना, विश्लेषण करत असताना वावो झाला. ही सृष्टी उत्पन्न होतेच कशी असं म्हटलं जातं. हा सगळा प्रकृतीचा विकार आहे, मायेचा विकार आहे. या अविद्येच्या तमोगुणाचा विकार म्हणजे सगळे जड पदार्थ.
आणि त्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम म्हणजे त्या पदार्थांचं ज्ञान, आणि तमोगुणाचा परिणाम म्हणजे पदार्थ. हे पदार्थ आणि पदार्थाचे ज्ञान ही दोन्ही ही अविद्येच्या मध्ये असणारे सत्वगुण आणि तमोगुण यांचे हे विकार आहेत. पण ह्या सगळ्या सृष्टीला कारण असणारी जी अविद्या तीच मुळात परमात्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे. मग त्या प्रकृतीपासून निर्माण झालेला प्रपंच तोही अध्यस्तच आहे. असा विचार कार्यकारणाचा संबंधाचा विचार करत असताना कार्यासहित कारण परब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त आहे, आणि म्हणून अधिष्ठान फक्त परमात्मा सत्य आहे. म्हणून अध्यस्त हा वावो झाला, तया विवरिता झाला वावो. आणि मग अध्यस्ताची निवृत्ती झाली असताना खाली काय राहिलं शिल्लक? मग लागला जवळ पाहू. मग खाली जेव्हा शिल्लक काय राहिलं पाहतोय तिथे मीच ज्ञानस्वरूप आत्मा शिल्लक आहे. तव ज्ञान ते चितो. मग ते ज्ञान तर मीच आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. म्हणून आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं असताना सगळा प्रपंच हा वावो ठरतो, आणि खाली अधिष्ठान रूपाने ज्ञान आत्मरूपाने मी शिल्लक राहतो. मग झाला जव पाहो तव ज्ञान तेची तो. तव ज्ञान ते तेची. आता मीच ज्ञानस्वरूप आहे असं झाल्यानंतर माझ्या अतिरिक्त जगामध्ये दुसरी सत्ताच नाही. आत्माच ओतप्रोत सगळीकडे भरून आहेत. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता व्यापक की एकदेशी ओहा पोही जे ऐसी, ते करावी ठेली अपैसी दुजे नवीन. आता व्यापक की एकदेशी. आता जो ज्ञानस्वरूप असणारा आत्मा, तो आत्मा व्यापक आहे का एकदेशी आहे? म्हणजे व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? ह्या संबंधाची जो ओहापोही म्हणजे तर्क वितर्क, साधक बाधक विचार, ही घडामोड सारखी जी होती आहे, याचा जेव्हा तो विचार करायला लागतो, व्यापक की एकदेशी ऐसी जे ओहापोही असं जे काही तर्क विचार मांडणी जी आहे ती केव्हा होते? ज्या ठिकाणी द्वैत असतो, ज्या ठिकाणी द्वैत भाव असतो त्या ठिकाणी आहे. परंतु द्वैताचा सर्व निराश झाला, द्वैत सर्व मिथ्या ठरलं. मग द्वैताचा निराश झाल्यानंतर आता द्वैतपणाच्या शिवाय जे काही राहतं ते अद्वैत. मग तिथं कोण व्यापक आणि कोण व्याप्य? व्याप्य व्यापक भावाच्या संकल्पना जिथे पूर्णपणे मावळून जातात ते करावे ठेली अपैसी दुजे नवीन. दुजे नवीन ओहा पोही जे ऐसे ते करावे अपैसी ठेली. मग तर्क वितर्काचा हा जी काही चर्चा आहे ती अपैसी सहजच करावी ठेली. जी चर्चा करत होतो ती चर्चा आपसुकच आपोआप बंद पडली, कारण मीच मी आहे. मग तिथे आता कोण कोणाला व्यापणार? जर दोन पदार्थ असते तर मग परिच्छिन्न पदार्थ हा व्याप्य असतो आणि जो त्यापेक्षा मोठा असतो तो व्यापक असतो. व्यापकाने व्याप्याला व्यापलेलं असतं. पण आता व्याप्य पदार्थच नाही, सगळीकडे आत्माच आहे. मग आता आत्मा एकदेशी की व्यापक या संकल्पनात मावळून जातात. करावी ठेली अपैसी दुजे नवीन. दुजे नवीन ओहा पोही ऐसी अपैसी करावी ठेली. ती चर्चा करण्याची आता बंद झाली म्हटली. मग तो शरीरामध्ये राहतो, हा जीवनमुक्त महापुरुष, हा योगारूढ, परंतु शरीराचं त्याला थोडंही तादात्म्य नसतं. पण शरीरात राहून शरीराचं तादात्म्य नसेल तर मग तो कोण आहे? तो इतरांना दिसतो शरीरात राहताना, पण तो स्वतःला समजत असतो आत्मा. तो स्वतःला समजत असतो शुद्ध चैतन्य, स्वतःला समजत असतो ब्रह्मतत्व. खरं म्हणजे ह्या बोलण्याच्या गोष्टी नाहीत, ह्या अनुभवनाच्या गोष्टी आहेत. पण तरी देखील बोलण्याच्या भाषेमध्ये बोलाव्या लागतात, म्हणून बोलावं लागतं.
ऐशी शरीराची परी कौतुके परब्रह्माची नि पाडे तुके जेने जिंकिले एके इंद्रिये गा. ऐशी शरीरीची परी, तो शरीरामध्येच राहतो. हे पंचभूत पंचमहाभूतापासून निर्माण झालेले शरीर जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत प्रारब्ध वशामध्ये हा जीवनमुक्त शरीरामध्ये राहतो. परंतु शरीराची परी शरीरामध्येच राहतो, परंतु कौतुके परब्रह्माची नि पाडे तुके. सहज जरी कौतुकाने विचार जर केला तर त्याची तुलना परब्रह्माबरोबर केली जाते. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. अर्थात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर भट्ट म्हणतात तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू हे दोन वेगळे नाहीच, हे अगदी सारखेच आहेत. उलट त्या परब्रह्माशी तुलना केली तर तुकाराम महाराजांचं पारडं आणखी जड भरतं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, याप्रमाणे अशा स्थितीला शरीरामध्ये राहून स्वतः तो ब्रह्मस्थिती अनुभवतो आणि परब्रह्माच्या तुलनेला तो येतो. याचं कारण एक आहे, त्यांनी ही साधना कशी केली. जेने एके इंद्रिय जिंतिले गा. त्याने केवळ या इंद्रियांना विजय संपादन केला, इंद्रियांचा निग्रह केला वैराग्याच्या द्वारे, आणि इंद्रियांना प्रत्याहार करून मागे परतवल्यानंतर त्या इंद्रियांना पूर्णपणे स्वरूपाच्या ठिकाणी केंद्रित केलं आणि विनाकारण विखुरली जाणारी जी काही आपली ऊर्जा आहे ही सगळी ऊर्जा एकत्रित करून अहम ब्रह्मास्मी बोध व्हावा या कार्यात खर्ची घातली आहे. तो जितेंद्रिय सहजे तोच योगयुक्त म्हणजे, जेने साने थोर नेणे कवणे काळी. तो सहजे जितेंद्रिय, मग आता त्याने सहजच इंद्रिय जिंकलेले आहेत. या म्हणण्याचा अर्थ काय? या म्हणण्याचा अर्थ एवढाच की सिद्ध महापुरुषांच्या ठिकाणी हे लक्षण सहज असतात आणि साधकाने प्रयत्न करून प्राप्त करावायचे असतात. मग आता तो सहजे जितेंद्रिय, आता सहजच त्याचे इंद्रिय जिंकले गेले आहेत. किंबहुना इंद्रियांच्या मध्ये विवेक शक्ती सत्वगुणाच्या मुळे निर्माण झाली, त्यामुळे रजो प्रवृत्ती आणि तमो प्रवृत्ती ही क्षीण झाल्यामुळे तो सहजच आता अंतर्मुख होऊन ते इंद्रिय आता धावाधाव करायचं थांबले आहे. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, या न्यायाप्रमाणे सहजे जितेंद्रिय तोची म्हणजे योगयुक्त. त्यालाच योगयुक्त म्हणावं. त्या मागच्या भाषेमध्ये योगारूढस्तदोच्यते, त्याला योगारूढ म्हटलं आहे. तो योगाने युक्त झाला आहे म्हणजे योग संपन्नतेने झाला आहे, म्हणजे तो आता योगारूढ झाला आहे. योगावरती आरूढ झाला आहे म्हणजे तो ध्यान योगावरती आरूढ झाला आहे, तो ज्ञान योगावरती आरूढ झाला आहे, तो स्वरूपस्थ झाला आहे, तो बोधयुक्त झाला आहे. अपरोक्ष बोधाचा त्याला संशय विपर्य रहित ज्ञान झालं आहे. आणि अशा स्थितीमध्ये ज्याला अधिष्ठान स्वरूप झाल्यामुळे त्याला आता सगळीकडे आपलं स्वरूप दिसायला लागतं. आणि म्हणून जेणे साने थोर नेणे कवणे काळी, जेणे कवणे काळी साने थोर नेणे. मग तो आता कोणत्याही काळात आणि कोणत्याही वेळेत एकाला कमी एकाला मोठं असा श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव त्याच्या बुद्धीतून निघून गेलाय. डॉक्टर महाराज सांगत असतात जिथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहेत त्या ठिकाणी अजून तो कारण शरीराला लिप्त आहे, अजून कारण शरीराचा प्रभाव त्याच्यावरती आहे असं समजा. आणि म्हणून आता कवणे काळी साने थोर नेणे जे, हा लहान आहे हा मोठा आहे, एक तर सर्व परमात्मा स्वरूपच पाहतो, नाही तर सगळे हा वस्तू प्रपंचात्मक पाहतो. त्यामुळे आता कोणाला लहान आणि कोणाला मोठा म्हणत नाही. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. मग हे सांगण्याकरता देखे सोनियाचे निखळ,
मेरू ऐसणे ढिसाळ आणि मोतियेचे किडाळ सारखेची माने. पहा बरं म्हटले, सोनयाचे निखळ. निखळ म्हणजे हा शुद्ध सोन्याचा जो गोळा आहे. कसं आहे म्हटले, मेरू ऐसणे ढिसाळ म्हणजे मेरू म्हणजे पर्वत आहे, ऐसणे म्हणजे एवढा, ढिसाळ म्हणजे ढीग. म्हणजे सोन्याचा एवढा मोठा मेरू पर्वता एवढा ढीग जर त्याने पाहिला, किंवा मातीचे ढिकळ किंवा मातीचे ढेकूळ, की सारखेची माने, तो सारखेच मानतो. म्हणजे काय, पृथ्वीत्व ह्या भूमिकेतनं जर पाहिलं तर ढेकूळ सुद्धा हा मातीचाच विकार आहे, आणि मोठा पर्वत जरी घेतला तो सुद्धा मातीचा विकार आहे. किंबहुना पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्यरत्न चोखडे, देखी दगडाचे निपाडे निचाडा ऐसा. अहो म्हटले, पृथ्वीचे नि पाहता पृथ्वीचे मोल थोडे. काही असं रत्न आहे म्हटले की त्याची तुलना करू गेले तर पृथ्वीचं मोल देखील कमी पडेल. असं अनर्घ्य रत्न चोखडे, असं अनमोल चांगलं रत्न त्याला दिसलं. किंवा दगडाचे नि पाडे ऐसा निचाड, पण तो त्या दगडाच्या प्रमाणे पाहतो, म्हणजे त्याला त्याबद्दल थोडीशी निचाड म्हणजे आवड उत्पन्न होत नाही, आसक्ती उत्पन्न होत नाही. पण आपल्याला सोनं पाहिलं की आपलं अंतःकरण एकदम फ्लेक्झिबल होतोय, कधी भेटेल कधी भेटेल कधी भेटेल असं वाटायला लागतं. आणि अनर्घ्य रत्न जर प्राप्त झालं तर मग तर काही विचारायलाच नको. आणि मातीचा ढेकूळ काय नको आहे. परंतु याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याची अलम प्रत्ययाची तृप्ती, ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कोटस्थ जितेंद्रिय, अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता याला जगातल्या कोणत्याच पदार्थांच्या विषयी इच्छा राहत नाही. असा निरीच्छ झाल्यामुळे फक्त एक पदार्थ म्हणून तो पाहतो, पण त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही. एक तो पृथ्वीचे विकार म्हणून पाहतो किंवा परमात्म्याची एक अभिव्यक्ती म्हणून पाहतो, बस. पण जोपर्यंत अंतःकरणामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत रागद्वेष आहे, आणि तोपर्यंत वस्तूच्या बद्दलचा हवा नकोपणा तो तयार होत असतो. पण याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचा साक्षात्काराचा बोध अलम प्रत्यय झाला, बस आता मला दुसरं काही नको. आणि ह्याप्रमाणे त्याचा जड वस्तूंशी जरी संबंध आला तरी कोणताही विकार उत्पन्न होत नाही, म्हणून कोटस्थ शब्दाचा प्रयोग केला. आणि त्याच्या बुद्धीला आणि इंद्रियांना आणि शरीराला प्रतिकूल असे परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानपमानयोः समाः, इथेही समान आहे इथेही समान आहे. परंतु जरी योगी झाला तरी देखील त्याला जडवस्तूंशी संबंध येतो, वेगवेगळ्या प्रसंगाशी संबंध येतो, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये स्वतःच्या मनाचा बुद्धीशी संबंध येतो. या सगळ्या गोष्टी जरी असल्या पण माणसांशी जेव्हा माणसांचा संबंध येतो त्यापेक्षा त्याला असं वाटतं दगड मातीशी संबंध आलेला बरा, पशुपक्ष्यांशी संबंध आलेला बरा. पण माणसं जेव्हा माणसाशी संबंध येतात तर ते संबंध मेंटेन करण्याकरता मॅनेजमेंटचे वेगवेगळे स्कूल निर्माण झाले. कोणत्या माणसाला कोणत्या ठिकाणी ठेवून कोणतं काम करून घ्यावं असे ह्युमन रिसोर्समेंट सारखे MBAचे कोर्स निर्माण झाले. पण त्याने सुद्धा ते माणसाशी जेव्हा संबंध करायला लागतात तर किती गोंधळ होतो. पण असा जीवनमुक्त योगारूढ झाल्यानंतर तो सगळीकडे समानतेने पाहतो. मग त्याला विरोध होणं आता थांबणार आहे का? तर नाही. तो जीवनमुक्त जरी झाला तरी त्याच्या बाजूने ही 9 प्रकारचे लोक कायम उभे असतात.
कितीही षटकार मारणारा क्रिकेट बॅट्समन असेल, नावलौकिक असेल, पण जेव्हा तो क्षेत्रामध्ये तो असतो, रणक्षेत्रामध्ये असतो, क्रीडा क्षेत्रामध्ये असतो, त्याला आऊट करणारे 11 जण असतात. तसा हा जीवनमुक्त जरी झाला तरी याच्याकडे वेगवेगळ्या भूमिकेने पाहणारे 9 प्रकारचे लोक आहेत. त्याचा विचार आपण उद्या करूया. आज एकादशी आणि भजन असल्यामुळे तूर्त आपण या ठिकाणी थांबू.